नमस्कार. मी आज अर्धपवन मुक्तासन दाखवणार आहे. तर अर्धपवन मुक्तासन हे योगामधील उत्कृष्ट असं आसन आहे ज्यामुळे पोटातील विषारी गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या कमी होतात. तर अर्धपवन मुक्तासन कसं करायचं ते दाखवतो. पाठीवर झोपायचं, असं उजवा पाय गुडघ्यातून वाकवायचा, बोटं असे इंटरलॉक करायचे आणि या ठिकाणी असा गुडघा पूर्ण असा आपल्या चेहऱ्याकडं ओढायचा, हनवटी गुडघ्याला लावायची. आता गुडघ्याचा मांडीचा पूर्ण दाब पोटावर पडलेला आहे. श्वास नॉर्मल ठेवायचा. पंधरा सेकंद उजव्या पायाने करायचं. त्यानंतर डावा पाय, श्वास नॉर्मल ठेवायचा आहे. अर्धपवन मुक्तासन केल्याने आपले इथले नितंबाचे स्नायू ताणले जाते, तसेच पाठीचे स्नायू ताणले जाते आणि मानेचे पण स्नायू ताणले जाते. त्यामुळे पाठीचे मानेचे दुखणे कमी होते. तसेच इथले या भागाचे पूर्ण स्नायू ताणल्यामुळे नस दबणे किंवा सायटिकासारख्या समस्या होत नाही. या प्रकारे अर्धपवन मुक्तासन करायचं आहे. अर्धपवन मुक्तासन दररोज केल्याने गुडघेदुखी सुद्धा थांबते. तसाच अर्धपवन मुक्तासनाच्या सरावाने पोटाचा घेर सुद्धा कमी होतो. तर दररोज अर्धपवन मुक्तासन डाव्या आणि उजव्या बाजूने करायचे आहे. या प्रकारे अर्धपवन मुक्तासन होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.